नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे जिला राष्ट्रीय क्षय रोग दूरीकरण कार्यक्रम टीबी मुक्त पंचायत अभियान 24 मार्च 2024 जागतिक क्षय रोग दिवस के अवसर पर अंबरनाथ शहर के क्षय अस्पताल में वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नीलेश सकपाल इनकी ओर से जागतिक क्षय रोग दिवस के अवसर पर 100 क्षय मरीजों में पोषक आहार दिया गया। नीता काकड़े मैडम इनकी मुख्य उपस्थिति में अंबरनाथ शहर के टीबी मरीजों में क्षय रोग दिवस के अवसर पर क्षय रोग के लिए उपयुक्त पोषक आहार वितरित किया गया, जिसमें ऑर्डिनेंस इनरव्हील क्लब रूप सिंह दल इनकी उपस्थिति एवं सहयोग मिला। श्यामराव पाटिल, कोकल काकड़े, राजेश काकड़े, रविंद्र ठाकरे, सतीश देशपांडे, एमएस नीलेश सकपाले इनके मार्गदर्शन में कार्यक्रम संपन्न हुआ। इस अवसर पर उपस्थितों को क्षय रोग संबंधित मार्गदर्शन किया गया। जागतिक क्षयरोग दिन डॉक्टर बीजी छाया उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमामध्ये आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर गीता काकडे मॅडम, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून अंबरनाथ शहरातील 100 रुग्णांना पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं। ऑर्डिनन्समधील साहेबांच्या वतीने, इनरव्हील क्लब यांच्या वतीने, आमचे रूपसिंग दल साहेब यांच्या वतीने असे 100 रुग्णांना पोषण आहार वाटप करण्यात आला। आणि अंबरनाथ शहरातील आमचे श्यामराव पाटील असतील, कोमल काकडे, राजेश काकडे, रविंद्र ठाकरे आणि मी स्वतः सतीश देशपांडे आणि आमचे एमएस माननीय डॉक्टर नीलेश सकपाळे सर यांच्या मार्गदर्शनातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण आणि पालक उपस्थित होते। सदर कार्यक्रमामध्ये आम्ही जे आमचे निक्षय मित्र आहेत त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि रुग्णांना त्यांच्या हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आला। सरकारचं आत्ताचं एक ध्येय आहे, होय आपण क्षयरोग संपवू शकतो। आपण सगळ्यांनी मिळून अंबरनाथ शहरातील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स आणि सर्व पदाधिकारी अधिकारी यांना मी आव्हान करतो की भारत सरकारचं स्वप्न आहे 2025 पर्यंत टीबी मुक्त भारत आपल्याला करायचा आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आपलं अंबरनाथ शहर आणि ठाणे जिल्हा आपण टीबी मुक्त करू, टीबीचं निर्मूलन करू। यासाठी आपण सगळ्यांनी छाया हॉस्पिटलमध्ये सर्व संशयित टीबीचे रुग्ण आहेत, ज्यांना 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला आहे, थुंकीतून रक्त पडतंय, वजन कमी होतंय, भूक मंदावते आणि छातीत कळा येते, रात्रीचा ताप येतो आणि अंगावर ज्या इतर गाठी आहेत, इतर एक्स्ट्रा पल्मनरी असे कोणी रुग्ण आहेत, त्यांनी छाया हॉस्पिटलमध्ये येऊन किंवा आपण आपल्यामधून पाठवावेत अशी मी विनंती करून पुन्हा एकदा जागतिक क्षयरोग दिनाच्या मी छाया हॉस्पिटलच्या वतीने सर्व रुग्णांना आणि सर्व अंबरनाथकरांना हार्दिक शुभेच्छा देतो। मी फक्त 2-3 वैद्यकीय सल्ले द्यायचा प्रयत्न करेल, तुम्हाला समजायचा प्रयत्न करेल। एक म्हणजे किती जरी झालं, उलटी आली, बॉडी कमजोर झाली असेल, गोळ्या गरम पडत असतील तरी दिलेल्या गोळ्या खायच्या। 1 गोळी करत 2 गोळी 3 गोळी असं कधी ते 4 सांगितले 4 खा, 2 सांगितले 2 खा, 1 गोळी सकाळी 1 गोळी संध्याकाळी असं करू नका। जर गोळी खाण्याला उलटी झाली 15-20 मिनिटात, अर्धा तासात तर पुन्हा गोळी खायची। टीबी बरा होतो, दिलेल्या गोळ्याने तुमचा टीबी बरा होईल हे तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो। जर तुम्ही गोळ्या चुकवल्या, 2 दिवस खाल्ल्याने 4 दिवस ब्रेक केला, काय झालं तर टीबी बरा होणार नाही। इव्हन मोठा टीबी होऊ शकतो, 18 महिन्याचा 24 महिन्यावाला टीबी होऊ शकतो, पण दिलेल्या गोळ्या खा तर 6 महिन्यात टीबी बरा होतो। आपली प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, गोळ्या पॉवरफुल असतात, गोळ्या खाल्ल्यावर तुमचं पोटात दुखते, काही प्रॉब्लेम होतील, पण गोळ्या बंद करायच्या नाही। संबंधित डॉक्टरांना डॉक्टर नीलेश सकपाळे, वैद्यकीय अधीक्षक छाया रुग्णालय यांच्यातर्फे जागतिक क्षयरोग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जवळपास 100 रुग्णांना पोषक आहार देण्यात आला। बस। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।